नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया वाटाणा भात। आता आपण हे मसाले भाजून घेऊया वाटाणे भातासाठी। पहिले भाजून घ्यायचे आपल्याला कांदे। आपण हे मसाले घेतले आहे, खोबरं घेतलं आहे, सांबार घेतला आहे, एवढं अद्रक घेतला आहे, 3 गाठी लसूण निवडला आहे, त्याच्यामध्ये 2 चम्मच जिरं टाकलं आहे, शेंगदाणे टाकले आहे आपण, आणि कांदे कापले आहे 2 आणि 2 आलू कापले आहे। आता आपण हे मसाले भाजून घेऊया। 3 चम्मच धने घेतले आहे। आता हे मसाले आपण भाजून घेऊया। पहिले भाजू कांदा, पहिले भाजून घ्यायचा कांदा लाल भडक। आपल्याला झणझणीत वाटाणा भात बनवायचा आहे मंडळी। आपण हे कांदे भाजून घेतले आहे। आता त्यामध्ये आपण भाजूया खोबरं। खोबऱ्यामध्ये थोडंसं तेल टाकूया, लवकर भाजून जाईल। खोबरं भाजून घेतलं आहे आपण। त्यानंतर भाजूया आपण शेंगदाणा लवकर भाजून घेऊ चांगला। आता शेंगदाणा भाजून घेतला। आता त्यामध्ये टाकून देऊ धने पण भाजून घेतले चांगले। आपल्याला झणझणीत वाटाणा भात आणि कढी बनवायची आहे। पहिले वाटाणा भात बनवून घेऊ। हे भाजून घेतलं सगळं। आता हे भाजून घेतलं। आता आपण गंज मांडला चुलीवर। आता आपण गंज मांडल्यावर यामध्ये झणझणीत भातासाठी 6 बुटले तेल टाकू या। 6 बुटले तेल टाकलं आहे। आता हे तेल थोडं गरम होऊ द्यायचं। तेल चांगलं गरम झाल्याशिवाय कांदा भाजत नाही। आता हा मसाला आपण खलामध्ये काढून घेतला आहे। आता तेल गरम झालं, तेलामध्ये हा कांदा सोडून द्यायचा। तेलामध्ये कांदा सोडला। आता तेलामध्ये कांदा चांगला शिजत आहे, लाल भडक येतपर्यंत तेलामध्ये कांदा होऊ द्यायचा, कारण आपल्याला झणझणीत वाटाणे भात बनवायचा आहे। कांदा लाल आला आहे, त्यामध्ये थोडं जिरं सोडून टाकू। कांद्यामध्ये जिरं सोडलं। आता जिरं सोडल्यावर त्यामध्ये हा मसाल्याचा पेस्ट टाकू, कारण साधा मसाला आहे, त्यामध्ये आपण गरम मसाला वापरत नाही आहो, कलमी कोणता पत्ता काहून नाही वापरत आहो। आपल्याला ह्या पत्त्याच्यानं शरीराला आग होते। ऊन खूप तापत आहे आणि ते उन्हामुळं आपल्या शरीराची आग होते जास्त गरम खाल्ल्यामुळं, म्हणून आपण हे सर्व साधे मसाले वापरतो। सर्व साधे मसाले वापरून घ्यायचे। मसाला टाकला आहे, मसाला चांगला होऊ द्यायचा याच्यामध्ये। आता त्यामध्ये 2 चम्मच मिरची पावडर घ्यायचं। 2 चम्मच मिरची पावडर घेतलं। त्यामध्ये 1 चम्मच हळद घ्यायची। 1 चम्मच हळद घ्यायची आणि चवी इतकं
मीठ टाकायचं, चवीइतकं मीठ त्यामध्ये टाकायचं. चवीइतकं मीठ टाकून घेतलं. आता मसाला झणझणीत होऊन राहिला. मसाला चांगला शिजू द्यायचा, कारण आपल्याला वाटाणे भात चांगला झणझणीत टेस्टी लागेल. आता हा मसाला झाला आहे. यामध्ये हे हळद, तिखट आणि मीठ सर्व मिळवून घ्यायचं, कारण आपण पहिले तिखट मिरची पावडर जर टाकलं तर हे जास्त विस्त्यामुळं जळाची भीती राहते. म्हणून हे मिरची पावडर मसाला झाल्यावरच टाकावं, म्हणजे जळत नाही. थोडं होऊ द्यायचं. आता आपण त्यामध्ये हा वाटाणा धुवून टाकला. वाट्यामध्ये हा वाटाणा धुवून टाकला आहे. वाटाणा भात बनवासाठी हा वाटाणा धुवून टाकला. हा वाटाणा थोडा होऊ द्यायचा. आता त्यामध्ये आपण हे सोयाबीनची वडी बी धुवून टाकूया. हे सोयाबीनची वडी बी धुवून टाकली. आपल्याला झणझणीत वाटाणे भात बनवायचा आहे. आता हे सोयाबीनची वडी धुवून टाकली. याला चांगलं होऊ द्या. या विस्त्यावर चांगलं होऊ दे याला. मसाला बी सोडून द्यायचा. सगळा मसाला टाकलाच आहे आपण मिठासोबत. आता हा मसाला मस्त बढिया झाला. आता या मसाला चांगला झणझणीत शिजला. मसाला चांगला आता हे तांदूळ आपण इंद्रायणी राईस हे वाले तांदूळ आपण धुवून काढले. आता या शेतामध्ये पाणी किती पडलं तर खाली जाते. आता हे तांदूळ आपण यामध्ये घालून घ्यायचे. हा मसाला झणझणीत झाला आहे आपला. हे तांदूळ यामध्ये घातले. आता यामध्ये मिळवून घेऊया. हे तांदूळ इंद्रायणी राईस हे तांदूळ आपण यामध्ये घालून घेतले. आता हा झणझणीत मसाले भात आपण तयार करूया. हा मसाला मिळला. आता यामध्ये थोडं पाणी टाकूया. आता एवढं पाणी टाकलं आहे. आता यामध्ये झणझणीत हा वाटाणा भात तयार होईल. आता हा शिजू द्यायचा 5 मिनिट. झणझणीत वाटाणा भात तयार झाला आहे. आता आपण बनवूया ताकाची कढी. आता ह्या कढीसाठी आपण गंज ठेवला आहे चुलीवर. हा गंज चांगला गरम होऊ द्यायचा. तोपर्यंत आपण ताक घोटून घेतलं. आता आपण ताक घोटून घेतलं. त्यामध्ये बेसन टाकूया थोडं. 1 चम्मच बेसन टाकलं आहे. त्यामध्ये थोडी हळद टाकू. थोडी हळद टाकली आहे. याला चांगलं थोडं गरम पाणी टाकू. गरम पाण्यामध्ये हे चांगलं घोटून घेऊ. आपल्याला झणझणीत ताकाची कढी करायची आहे वाटाणे भातासोबत. आता गंज गरम झाला आहे. त्यामध्ये 1 बुटलं तेल टाकू. कढीला काही जास्त तेल पाहिजे नाही. 1 बुटलं तेलामध्येच कढी होते. 1 बुटलं तेल घेतलं. आता तेल थोडं गरम होऊ द्यायचं. तेल थोडं गरम होऊ द्या. त्यामध्ये थोडी मोहरी घालूया. तेल गरम झालं. थोडी मोहरी घातली.
मोहरी घातल्यानंतर 2 करड्या लसणाच्या टाकल्या. 2 करड्या लसणाच्या टाकल्या. होऊ द्या त्याला थोड्या लाल भडक. आता हे आपण लसणाच्या करड्या टाकल्यानंतर 2 मिरची टाकूया, कारण कढीला चांगली टेस्ट आली पाहिजे. नंतर जिरं सोडून देऊया. जिरं सोडल्यानंतर हे मीठ आपण यामध्ये घातलं नाही. बेसन टाकल्यानंतर मीठ ह्या ताकामध्ये टाकलं. आता त्यामध्ये आपण ह्या तेलात कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता टाकला. आमच्या घरी आमच्या म्हाताऱ्याला वाटाणा भात आणि कढी खूप आवडते. आता आपण हा कढीपत्ता टाकून झाल्यावर कढीपत्ता होऊ द्यायचा झणझणीत. आणि आता हे घोटून घ्यायचं ताक. आता पण कढीपत्ता होते लाल भडक होऊ द्यायचा. कढीपत्ता चांगला झणझणीत बनते कढी. आता हे कढी लाल कढीपत्ता झाला. आता तिथे आपण हे ताक सोडून द्यायचं. आपल्याला झणझणीत ताकाची कढी किंवा आमटी तुम्हाला का पटते ते म्हणा. आणि थोडं पाणी टाकून द्यायचं, म्हणजे हे झणझणीत कढी. आणि आता वरून याला सांबार टाकून द्यायचा. सांबार टाकला. आता ह्या कढी शिजू द्यायची. गदगद चांगली शिजते चुलीवर. अजून थोडं पाणी टाकूया, जास्त आंबट होईल. मंडळी हे शिजू द्या कढी चांगली. बहुत टेस्टी कढी होते. मंडळी तुम्ही चॅनल पाहता पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही. चॅनलला सबस्क्राईब करा. हे कढी शिजू द्या, चांगली कढी शिजते. झणझणीत कढी आपल्याला बनवायची आहे. झणझणीत वाटाणे भात बनवला. झणझणीत कढी पण आपल्याला बनवायची आहे. कारण झणझणीत कढी बनली म्हणजे काय होते आपल्याला माहीतच आहे, जेवण चांगलं होते. वाटाणे भात आणि कढी पोटभर जेवण होते. याला चांगलं शिजवायची. या कढीला उकळी यायचीच आहे. शिजू द्या. झाकण ठेवा लागत नाही. झाकण ठेवली तर कढी पूर्ण खाली जाते गंजाच्या. म्हणून झाकण काही ठेवायची नाही. चांगली शिजू द्यायची कढी. 2-3 उकळ्या आल्या का कढी चांगली शिजते. कढी शिजली मंडळी. आता आपण जेवण घेऊया. वाटाणे भात बी तयार झाला. आपली कढी बी तयार झाली. गदगद उकळी आली कढीला. आता हे आपण ताटामध्ये घेतली आहे. आता कढी बी शिजली, सगळं झालं. आता जेवण देऊया म्हाताऱ्याला. आता जेवण देऊया आपण. तुम्ही पण जेवण करायला या. माझ्या चॅनलला पहा आणि सबस्क्राईब करा.